मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्लीला जाणार। उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींसोबत बैठक। राज्यातील राजकीय विषयांवरती करणार चर्चा। खडकवासल्यामधून विसर्ग वाढवल्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। एकता नगरमध्ये पुन्हा पाणी, लष्करासह यंत्रणा तळ ठोकून सरकारची करडी नजर। पावसाचा जोर वाढल्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणामधून विसर्ग वाढवला। गोदा नदी पात्राबाहेर, दुकानांसह नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। रात्री पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता। रामकुंड परिसरामध्ये पूर पाहण्यासाठी नाशिककरांची गर्दी। अनेक जणांचा जीव धोक्यात टाकून पुरामधून प्रवास। नाशिकच्या गिरणा नदीच्या पात्रामध्ये 12 जण अडकले। मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर अचानक पाणी वाढलं। बचावासाठी अग्निशमन दल घटनास्थळी। पुण्याच्या आंबेगावातील माळीण परिसरामध्ये डोंगराच्या भेगांमध्ये वाढ। पंचाळे खुर्दमधील 45 कुटुंबाचं वास्तव्य धोक्यात, तर मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्याचा काही भाग कोसळला। अनिल देशमुखांचे आरोप कपोलकल्पित, देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार। तर महाविकास आघाडीने चांदीवाल आयोगाच्या नंतर कारवाई का केली नाही, फडणवीसांचा सवाल। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल मनोज जरांगेंना आश्चर्य। नारायण राणे, राम कदमांना दिला सबुरीचा सल्ला। समर्थकांना विधानसभा निवडणुकीसाठी कागदपत्र गोळा करण्याच्या सूचना। दूध भेसळ करणाऱ्यांवरती मोक्का लावणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कडक इशारा। अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यामधल्या पवारांच्या घरात झालेल्या भेटीमध्ये मुलगा रणजित सिंह सुद्धा उपस्थित। वक्फ बोर्डाचे अधिकार केंद्र सरकार काढून घेणार। वक्फच्या कायद्यामध्ये 40हून अधिक दुरुस्त्या करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये चर्चा। ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक। पेनल्टी शूटआउटमध्ये ग्रेट ब्रिटनवरती 4-2 असा विजय। अमित रोहिदासला रेड कार्ड मिळूनही भारतानं इंग्रजांना हरवलं। निर्धारित आणि एक्स्ट्रा वेळेमध्ये भारतानं 10 गड्यांनिशी ठेवला किल्ला अभेद्य। वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार। सरहद संस्था असणार आयोजक। 70 वर्षांच्या नंतर होणार राजधानीमध्ये माय मराठीचा जागर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।